16व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, अभंग गाथा लिहिली, हरिपाठ, चिरंजीवपद, हस्तामलक, एकनाथ महाराजांची रुक्मिणी स्वयंवर निर्मिती, तुकोबारायांनी अभंगाची गाथा लिहिली, भावार्थ रामायण सुद्धा एकनाथ महाराजांचं. ही सगळी मंडळी मराठी भाषेमध्ये साहित्य निर्माण केलं. ज्ञानेश्वर माऊलींनं आत्मविश्वासानं त्या मराठी साहित्याला, त्या अक्षरांना एवढं वैभव दिलं की शब्द आले माऊलीचे, माझा मराठाची बोल कौतुके कौतुके. आणि त्याची तुलना केली, अमृताशी तुलना केली नाही, अमृत कमी पडते. अमृताशी जर मराठी भाषेची तुलना केली, माऊली सांगतात, तर थोडं पुढं आगाऊ बोलू का जरा आगाऊ. मराठी भाषेची तुलना जर अमृताशी केली तर मराठी भाषेचा अपमान आहे. अमृतातेही पैजा जिंके जिंके. दुसरी ओवी सांगतो, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची भरी. इतका सुकाळ केला महाराज. हे अक्षर निर्माण केले. गुरुजींनी काल अभंग घेतला सुरुवातीला, आम्हा घरी धन धन. माझी इच्छा होती तो अभंग घेण्याची, तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. आता तो तर तुम्ही घेतला, आता शोधावा लागला मला. त्यांनी सांगितलं आमच्या घरी एवढं धन आहे की ते धन वाटू आम्ही, शब्दे वाटू धन जन लोका. आता मी त्याच्या पुढचं पाऊल टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. धन आहे शिल्लक तुमच्याकडं, तुम्ही वाटणार आहात, पण तुकोबाराय पुढं बोलतात की हे धन वाटण्याकरता पिकवावं. कृपा करून याचा अर्थ असा नाही लावायचा की तुम्हाला शह देण्याकरता केले. पिकवायचंय. अभंग तो निवडलाय साहित्यामध्ये. हे अक्षरे नव्हती देखा. साहित्य म्हणजे काय? काल बाह्य झालेले साहित्य बरेचसे आढळतील, पण संतांची जी काव्यरचना आहे त्याच्या काय त्या काव्यामध्ये ताकद आहे महाराज. माऊली सांगतात, वाचे बरवे कवित्व. कवित्व. अरे कविता करत असताना अशी कविता यावी की वाणीला लोकांनी म्हणावं की वाह, वाचे भरवे कवित्व. सुंदर कविता असावी. केवळ सुंदरच असून चालणार नाही, कवित्वी रसिकत्व, त्याच्यात रस निष्पत्ती झाली पाहिजे. कविताही आहे, रसही आहे, पण कमी पडते आणखी. माऊली सांगतात त्या रसिकतेला परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. रसिकी परतत्व स्पर्शू जैसा, याला म्हणतात साहित्य. नाहीतर नवकवीची कविता. कविता वाचन चाललं होतं, ते कविता वाचायला सुरुवात केली त्यांनी. माझ्या कवितेचं नाव आहे खोकला. आणि साहित्य संमेलनामध्ये उगवतीचे रंग नावाचं एक हे होतं सत्र. नवकवी खोकला, त्यानं वाचन सुरू केलं कवितेचं. ते डबल वाचायचं असतं ना. माझ्या कवितेचं नाव आहे खोकला. पहिली ओळ, खोकला येतो आहे, खोकला येतो आहे, वातावरण बिघडलेलं आहे आणि म्हणून मला खोकला येतो आहे. एक चरण संपलं. पुढचं चरण असंच आहे. 2-3 चरण झाले, शेवटचं चरण सांगायचं, खोकलून खोकलून मेलो मी.
भिंतीला मला वसवलेलं आहे. माझ्या समोर उदबत्त्या लावलेल्या आहेत. त्या उदबत्त्यांचा धूर निघत आहे. धूर माझ्या नाकात जात आहे आणि त्या धुरामुळं मला पुन्हा पुन्हा खोकला येतो आहे. झाली कविता. अशा कविता मी इथून इतक्यामध्ये 25 करून दाखवी. काय कवित्वी हे विनोद सोडून द्या. रसिकत्व, रसिकी परतत्व स्पर्शू जैसा, हे साहित्य. मराठी साहित्य संत साहित्य अमर आहे महाराज. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना भगवान सांगतात अकारो अक्षराणाम. अक्षरामध्ये जो अकार आहे, काल यांनी सांगितलं स्वर आणि व्यंजन काय असतात. पुढच्या याच्यानंतर जे कीर्तन आहे ना ते आपलेच आहे, ते काय आमच्यावर कारवाई करणार नाहीत. होऊ द्या आता काय व्हायचं ते. वेळेमध्ये सोडता येणार नाही. आता थोडंसं 10-5 मिनिटं त्यांची परवानगी आहे, वाढू शकतो जेवणामुळं. 10वा अध्याय भगवान विभूती सांगत असताना अर्जुना, जे स्वर आणि व्यंजन आहेत हे या दोन्हीमध्ये ज्याचा स्पर्श होत असतो तो अकार. अकार त्यांनी सांगितलं ना काल अकार. अकार, उकार आणि मकार. मकार. ज्ञानेश्वर माऊलीची भाषा आहे. आणि कोणतंही तुम्ही घ्या, स्वर असेल किंवा व्यंजन असेल, त्याला तो अकाराचा स्पर्श असतो. आणि भगवान सांगतात अक्षरामध्ये जे आहे ना ते माझं स्वरूप आहे. विठ्ठल अकारो अक्षराणाम. श्री विष्णू सहस्रनामाच्या 43व्या श्लोकामध्ये भीष्माचार्य महाराज सांगतात रुद्ध स्पष्टाक्षरो. विष्णू सहस्रनाम बरोबर आहे. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रानुषुर भास्कर द्युती. हे स्पष्ट अक्षर जे आहे ते विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. अक्षराचं महत्व सांगायचे आणि तेच धन आहे. ही अक्षरे न होती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गी चित्कळिका. उजळलेल्या देवे अर्जुनासाठी निर्माण केलंय हे. पण माऊली सांगतात आम्ही सहजच आलो तिथं पाहुणे. हे सहजच पाहुणे आलो आम्ही. सहजे ब्रह्मरसाचे काय पारणे. काय ज्ञानेश्वर माऊली लिहितात. ठीक ठीक. सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे. की तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आम्ही सहज आलो, आम्हाला लाभ झाला. कोणामुळं? निवृत्तीनाथामुळं. मी यांना बोललो म्हणजे डॉक्टर साहेब आहेत समोर. समोर तुम्ही ज्यावेळेस बसाल ना त्यावेळेस, आणि माझं एक वैशिष्ट्य सांगतो, काही सत्पुरुष ज्यावेळेस समोर असतात ना त्यावेळेस मला विशेष आनंद वाटतो. काक वसुंडीनी रामायण गरुडाला सांगितलं. गरुड विभूती आहे. समोर बसलेली निवृत्तीनाथ स्वरूप आहेत सगळे. ही साहित्य निर्मिती. ज्याला आमचे मार्तळेकर मामा सांगायचे, वैकुंठवासी पूज्य श्री मामासाहेब ते सांगायचे, ज्याला निर्बुद्ध असलेला प्राणी रेडा, ज्याला त्याच्याकडून वेद बोलवता येतात, त्याला संस्कृतमध्ये एखादा ग्रंथ लिहिता आला नसता का? पण नाही, माऊलीने एक रूपक केलंय. संस्कृत भाषेची जी गंगा आहे जीवन उद्धार करणारी, ती गंगा आहेच.
पण बघा शब्द कसे आहेत, त्या गंगेला तिथं जाऊन स्नान करण्यासाठी घाट नव्हता आणि सगळ्यांना जाता येत नव्हतं. शब्दाकडे लक्ष द्या. संस्कृत भाषेची गंगा, तिथं सर्वांना जाता येत नव्हतं. म्हणून धर्मनिधान असलेल्या श्री निवृत्तीनाथांनी जरा क्रांती केली, तोडफोड केली आणि घाट बांधला. रूपक आहे का? ओवी आहे. थापता का? तिरे संस्कृताची गहने, गहन आहे ते, सर्वांना समजणार नाही ते. मी आता संस्कृतमध्ये जर एक दोन श्लोक बोललो तर यांनी सांगितलं काय कळलं गुरुजींनी. काही वेळेला असं होत असतं. हळूहळू कीर्तन जास्त अवघड करून सांगलं ते विद्वान. कीर्तन झाल्यावर काही लोक म्हणतील काय सांगलं बाबा महाराजांनी, आपल्याला तर काहीच कळालं नाही. ते दुसरा म्हणून आला लगेच त्याला जाऊ द्या, आपल्याला कळायचं कुठं गेलं की त्याचं त्यालाच कळालं की नाही. तसं होऊ नये. एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारला एकनाथी भागवतामध्ये, संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली? ही क्रांती आहे. स्थिरे संस्कृताची गहने, तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. आणि हे कळण्याकरता